जसे आम्ही सगळेच प्रचारामध्ये गोव्यात फिरत आहोत, मला वाटतं आपण पण मीडिया हाऊसमधून सगळेच राज्यातून देशातून सर्वीकडून गोवामध्ये आपण फिरत आहात. आणि मला वाटतं आपण जे काही वातावरण बघत आहात, जिथे आम्ही 11 सीट्स लढत आहोत, 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना म्हणून लढत आहोत, जसं वातावरण बनत चाललेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये जे काही रिपोर्ट्स येत आहेत हे फार बोलके आहेत, फार महत्त्वाचे आहेत. कारण एकच महत्त्वाची गोष्ट आहे की इथे घरोघरी शिवसेना पोचलेली आधी देखील मनात होती, पण आता निवडणुकीच्या कारणाने फॉर्मली शिवसेनेचं जे काही चिन्ह आहे धनुष्यबाण ते घरोघरी पोचत आहे. देखील आपली भेट झाली, काही आपल्याशी संवाद झाला, काही प्रश्न उत्तर दिलेली गेली आहेत. पण हे होत असताना आपण ज्या सभेंमध्ये होतात, ज्या काही प्रचार फेऱ्यांमध्ये होतात, पदयात्रा जे चाललेलं आहे, शिवसेनेला आपण बघताय प्रतिसाद जो काही मिळत आहे तो चांगलाच आहे. आपल्याकडून काही प्रश्न येतील आत्ता ह्या 2 मिनिटाच्या आमच्या संवादानंतर. पण हे होत असताना मला वाटतं महत्त्वाची गोष्ट एक आहे की शिवसेना म्हणून गोव्यात ही निवडणूक लढवत असताना मागच्या वेळी देखील लढलेली, ह्यावेळी लढत आहोत. आणि इथून पुढे जात असताना गोवा आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक स्तरावर आम्ही निवडणूक लढणार. मग ती लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, ग्रामपंचायतीची असेल, जिल्हा परिषदेची असेल, ही निवडणूक आम्ही लढत राहणार. कारण महाराष्ट्रातून बाहेर देखील शिवसेनेची गरज ही जाणवायला लागलेली आहे. महाराष्ट्राचे जे काही मॉडेल आहे आपण बघत आहात, गेल्या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंचं नाव हे टॉप 5 मध्ये सलग 2 वर्ष येत आहे आणि पुढेही कितीक वर्ष ते चालेल ही आम्हाला खात्री आहे. पण हेच गव्हर्नन्स मॉडेल मुंबईचं असेल, महाराष्ट्राचं असेल, ते आम्हाला इतर राज्यांमध्ये न्यायचं आहे, गुड गव्हर्नन्स द्यायचं आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही इथे निवडणूक लढत आहोत. त्याच्यावर पुढे काही आपले प्रश्न असतील आम्हाला कोणालाही तर आपण विचारू शकाल. मला वाटतं हे एक औपचारिकता आहे जी आम्ही आत्ता करत आहोत. तरी देखील आत्तापर्यंत जर आपण बघितलं असेल मतदारांचा जो काही रिस्पॉन्स आहे, जे काही आम्ही बोलत आहोत, पदयात्रा सुरू आहेत, घरोघरी ते शिवसैनिक जात आहेत, त्यांना माहिती आहे की शिवसेना म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. दुसरा इतर वेळी मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, मंत्रालय जिकडची असतील तिकडे न पोचणारा आवाज ऐकून काम करणारा पक्ष आहे. आणि ही भावना ही इथे जनमानसामध्ये आहेच. तर शिवसेना गोव्याला काही नवीन नाही आहे. ही धारणा अगदी योग्य आहे. मी त्यांना कोणालाही दोष देणार नाही. कारण झालं असं होतं, मागच्या काळामध्ये जेव्हा आमची भाजपसोबत युती होती तेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी भावना होती की जर मित्रपक्ष असेल तर मित्रता, ती मैत्री स्वच्छपणे आपण पुढे न्यायला पाहिजे. आणि कुठेही आपल्या मित्राला धोका नको, कुठेही त्याची मतं तुटली नाही पाहिजेत, कुठेही त्यांचं वोट शेअर कमी नाही झालं पाहिजे. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यांमध्ये लढायचो नाही. त्या काळात झालं असं की जेव्हा इतर पक्ष वाढत गेले, आमच्यातले काही शिवसैनिक त्यांच्या पक्षामध्ये गेले, पुढे मंत्री झाले, काही खासदार झाले, तरी देखील आम्ही मैत्री जपायला कुठेही लढलो नव्हतो. मला उत्तर पूर्ण करू द्या ना. ते होत असताना गेल्या 5 वर्षामध्ये ज्या रीतीने आमच्या पाठीत खंजीर खुपसलं गेलं आपण बघितलं असेल. आणि आमच्याच नाही तर इतर सगळे जे मित्रपक्ष होते एनडीएतले एक आणि एक सोडत गेलेले आहेत. अशा काळात आम्ही पुन्हा आमचं जिथे जिथे प्रेझेन्स होता तिथे लढायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढत आहोत, बिहारमध्ये देखील लढलो, वेस्ट बेंगॉलमध्ये लढलो, आता मणिपूरमध्ये लढत आहोत, सिल्वासामध्ये आम्हाला एक विजय प्राप्त झालेला आहे लोकसभेचा, आणि आज गोव्यात लढत आहोत. इथून पुढे जात असताना जसं मी सांगितलं की जो काही आमचा एक कनेक्ट होता तो तर आहेच, पण फॉर्मली त्याला आणण्यासाठी आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार. आणि इथे गोव्याच्या प्रत्येक गावात शाखा तर असणार म्हणजे असणारच. आणि हे आम्ही काम हाती घेतलेलं आहे. मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की शिवसेना जसं मी सांगितलं की स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. ही निवडणूक ही काही आमच्या पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही आहे किंवा कुठच्याही पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही आहे. ही स्थानिक लोकांबद्दल गोवेकरांबद्दल आहे. आणि जर कुठचाही एक पक्ष निवडून आला, जसं आत्ता त्यांनी उल्लेख केला की गेले 10 वर्ष भाजपची सत्ता इथे, केंद्रात तर बहुमताचं सरकार आहे त्यांचं 7 वर्ष. जर 7 वर्ष बहुमताचं सरकार असून आणि इथे 10 वर्ष सरकार असून इथे गोव्याचा विकास तसा शाश्वत विकास होऊ नाही शकला. अजूनही काल पण मी फिरत असताना जे काही मला लोक भेटत होते स्थानिक, विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आणि पाण्याचा प्रश्न एखाद्या गोव्यासारख्या राज्यामध्ये दुर्गम भागात असेल तर समजू शकतो, पण महत्त्वाच्या जागी महत्त्वाच्या शहरांमध्ये जर असायला लागला तर मग कुठचा नक्की विकास झाला, कोणाचा नक्की विकास झाला, लोकांचा विकास झाला
की काही पक्षांचा विकास झाला, हा एक मोठा प्रश्न राहतोच. नाही, असा काही हेतू नाही आहे. मला वाटतं ज्यांचं ज्यांचं नशीब आहे, जसं काम आहे तसं लोकांसमोर येत असतं. काही लोकांना असं वाटत असतं की माझ्या मतदारसंघात यावं की न यावं, असे काही मागच्या काळात फोन पण आलेले. पण आमचं जिथे उमेदवार आहे तिथे मला कर्तव्य बनतं की मी जाणं आणि प्रचार करणं, तर मी तिथे जाणार आहे. I think largely politics has become, because of one particular party's narrative, politics of divisiveness, politics of hate, and irrelevant issues to the election. Whenever there is an election that goes a little on the edge, irrelevant issues are brought up to that election. Of course, they're relevant to the society, they're relevant to the country, but not at that moment. The local issues are ignored, states' issues are ignored, and it's put on a different pitch. So, of course, I would put my views as this. नाही, ते मला वाटतं योग्य राहणार नाही की कुठून आले, पण आले निरोप असे निश्चित आहेत, पण कुठून आले, कोणाकडून आले, कुठच्या पक्षाकडून आले, हे मला वाटतं जे एक राजकीय कोड आहे ते मी पाळीन. मला वाटतं ते एकच गोष्ट बोलकाय त्याच्यात की जर ते अशी टीका करत असतील आमच्या पक्षावर, मतांचं विभाजन असेल किंवा डिपॉझिट जप्त, हे दोन भूमिकेत ते बोलत आहेत. आणि जर कोणी आमचा पक्ष एवढाच कमजोर समजत असेल की डिपॉझिट जाणार असेल, मग आमच्यावर टीका कशाला, आमच्यावर बोलताय तरी का, भीती कशाला वाटते, होऊ दे प्रचार. आपको यहाँ बहुत संभावनाएं नजर आ रही है कि 60% से ज्यादा महाराष्ट्र में वोट है, तो ऐसे में क्या शिवसेना की रणनीति होगी आने वाले समय में, जो इस बार नहीं हो पाई. इस बार शिवसेना मजबूत है, लेकिन आने वाले समय में क्या और रणनीति बनानी चाहिए? बिल्कुल, रणनीति तो बनती रहती है, हर 5 साल की बनती रहती है, हर साल की बनती रहती है. हम यहाँ किसी स्पेसिफिक वोट के लिए नहीं आए, क्योंकि ये हमारी रणनीति कभी नहीं हुई कि ये कास्ट के लिए, ये रिलीजन के लिए, ये वोट के लिए. हमारी रणनीति यही राज्य के जो भूमिपुत्र है उनकी आवाज़ बुलंद करने के लिए, उनके न्याय हकों के लिए लड़ने वाले हम पक्ष है, और ऐसे ही करते रहेंगे.